तर मित्रांनो बघा आपण या व्हिडिओमध्ये काही महत्त्वाच्या चालू घडामोडी बघणार आहोत आणि परिपूर्ण बघा करायचं तर मन लावून करायचं आहे मित्रांनो. पूर्णपणे नोट्स काढायचे आहेत, एका कोपऱ्यामध्ये जायचं आहे, जबरदस्तपणे कानामध्ये हेडफोन घालून पूर्ण व्हिडिओ ऐकायचा आणि जे जे तुम्हाला IMP वाटत असेल मी तुम्हाला सांगणच त्याचे तुम्हाला नोट्स काढून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपलं एक एक मार्क महत्त्वाचं आहे. ती एक म्हण आहे बघा, जान लागतो या जान येतो. तर मित्रांनो पूर्णपणे आपल्याला शेवटची संधी असा विचार करून आपल्याला अभ्यास करायचा आहे की आपली उद्याच पेपर आहे. त्यामुळे मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे आणि जे सांगायचे ते मी सुरुवातीला सांगून टाकतो. या व्हिडिओला बघा 2000 लाईक आले पाहिजे. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच ऑन करा आणि या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. लाईक केल्यावर कळतं मित्रांनो जी काही माझी मेहनत आहे बघा ती 100% काम करते. बघा 2023चं प्रवासी भारतीय संमेलन कोणत्या ठिकाणी होणार आहे? 2023चं प्रवासी भारतीय संमेलन कोणत्या ठिकाणी होणार आहे ते बघा इंदोर या ठिकाणी होणार आहे. 2023चं जे काय प्रवासी भारतीय संमेलन आहे ते इंदोर या ठिकाणी होणार आहे. सर्वांनी पाठ करा, इंदोर या ठिकाणी. सर्वात जास्त वेळा आशिया कप जिंकणारा देश कोणता आहे? तो ऑप्शन क्रमांक बी आपण इच्छे. लक्षात ठेवा, सर्वाधिक वेळा आशिया कप जिंकणारा देश कोणता आहे? तर भारत देश. पुढचा प्रश्न बघा, रॅमन मॅग्सेसे पुरस्काराची सुरुवात कोणत्या साली झाली? तर रॅमन मॅग्सेसे पुरस्काराची सुरुवात बघा 1957 मध्ये झाली. लक्षात ठेवा 1957 मध्ये रॅमन मॅग्सेसे पुरस्काराची सुरुवात झालेली. कर्तव्यपथ हे जे काय ठिकाणी हे कोणत्या ठिकाणी स्थित आहे? कोणतं कर्तव्यपथ? तर कर्तव्यपथ हे जे काय ठिकाणी बघा हे दिल्ली या ठिकाणी. ऑप्शन क्रमांक सी दिल्ली या ठिकाणी कर्तव्यपथ हे ठिकाणी. पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे बघा, उदय ललित यांचा सरन्यायाधीश पदाचा जो काही कार्यकाळ आहे हा किती होता? तर हा मोजून बघा 74 दिवस यांचा कार्यकाळ होता. लक्षात ठेवा आणि हे 49वे सरन्यायाधीश होते उदय ललित. पुढचा प्रश्न बघा, भारताची स्वदेशी बनावटीची पहिली भारतीय आण्विक पाणबुडी कोणती आहे? स्वदेशी बनावटीची आपल्याला पाणबुडी विचारली बघा. पाणबुडी नीट वाचायचं. पाणबुडी विचारली का युद्ध नौका विचारली? आपल्याला विचारली पाणबुडी. तर ऑप्शन क्रमांक बी INS अरिहंत आहे बघा. लक्षात ठेवा INS अरिहंत, नाहीतर INS विराट करताना नाहीतर विक्रांत करताना, परंतु या ठिकाणी पाणबुडी विचारली आपल्याला. तर मित्रांनो आपल्याला आयुष्यामधली सर्वात मोठी संधी या ठिकाणी मिळालेली. या संधीचं सोनं करून घेण्यासाठी बघा आपल्याला अभ्यास एकदम जबरदस्त असला पाहिजे. यासाठी बघा आपल्याला परीक्षा ॲप डाउनलोड करायचं आहे. परीक्षा ॲपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा प्ले स्टोअरवर जाऊन तुम्ही परीक्षा ॲप सर्च करून डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो या ठिकाणी परीक्षा ॲपमध्ये आपल्याला 20 टेस्ट मिळणार आहे बघा. 20 टेस्टची किंमत 300 रुपये. परंतु तुम्ही जर आपला जो काय रेफरल कोड आहे SMBPREP50 हा जो काय आपला कुपन कोड आहे हा जर यूज केला तर तुम्हाला 50% या ठिकाणी डिस्काउंट मिळणार आहे. त्यामुळे मित्रांनो संधीचं सोनं करून घ्यायचं आहे आणि आपली जी काय रँक आहे ती तपासायची आहे. तर ॲप ओपन झाल्यानंतर बघा पूर्णपणे आपला सेटअप झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, टेस्टवरती क्लिक करायचं आहे. इथे बघा होमच्या पुढे लगेच टेस्ट आहे. टेस्टवर क्लिक केल्यावर पोलीस भरती टॅबवर क्लिक करायचं बघा. इथं बघा सारखायचं पुढं आणि पोलीस भरती टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर टेस्टेस उपलब्ध होतील. लगेचच्या लगे अनलॉक करायच्या टेस्ट आहेत बघा. फक्त या ठिकाणी बघा आपला जर तुम्ही SMBPREP50 हा जर कुपन कोड यूज केला तर 300 रुपयाचे टेस्ट फक्त आपल्याला 150 रुपयामध्ये मिळणार आहेत. SMBPREP50 त्या ठिकाणी कुपन कोड अप्लाय करायचा आहे. तुम्ही गुगल पे, फोनपे कशाने पण पेमेंट करू शकता आणि टेस्ट घेऊ शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. इलेक्ट्रिक डबल डेकर बस कोणत्या ठिकाणी सुरू झाली? तर ही बघा आपल्या मुंबईमध्ये चालू झालेली डबल डेकर. पुढचा प्रश्न आहे बघा, हर घर जल प्रमाणपत्र मिळवणारं देशातील पहिलं केंद्रशासित प्रदेश कोणतं आहे? तर हर घर जल प्रमाणपत्र मिळवणारं देशातील पहिला केंद्रशासित प्रदेश बघा दादर नगर हवेली आणि दमण आणि दीव. खूप महत्त्वाचा आहे. पुढचा प्रश्न बघा, भारतीय नौदलाचा नवा ध्वज कोणाला समर्पित केला आहे? व्हेरी IMP क्वेश्चन आहे. तर भारतीय नौदलाचा जो काही नवीन ध्वज आहे हा ऑप्शन क्रमांक सी छत्रपती शिवाजी महाराज यांना समर्पित केलेला आहे. लक्षात ठेवा छत्रपती शिवाजी महाराजांना. तर मित्रांनो एक एक प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे सर्वांनी काळजीपूर्वक पाहायचा आहे आणि पूर्णपणे लक्षात ठेवायचं आणि नोट्स काढायचे आहेत बघा. 24 तासाच्या आत आपली मेमरी ब्लँक होत असते, त्यामुळं रिव्हिजन होणं गरजेचं आहे. त्यामुळे नोट्स काढून ठेवत चला. पुढचा प्रश्न बघा, शहीद भगतसिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या ठिकाणी? शहीद भगतसिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ हे चंदीगड या ठिकाणी बघा. ऑप्शन क्रमांक बी चंदीगड. आणि मित्रांनो बघा जे काही निगेटिव्ह लोक असतील त्या निगेटिव्ह लोकांपासून आपल्याला पूर्णपणे दूर राहायचं आहे आणि आपली एक जागा फिक्स आहे असा उद्देश ठेवून डोळ्यासमोर अभ्यास करायचा आहे आणि आईबापांचं स्वप्न आपल्या डोळ्यासमोर ठेवायचं आहे बघा. आपली जे काही परिस्थिती ती परिस्थिती अजून 2 वर्षामध्ये नसणार ही पूर्णपणे आपल्यासमोर ठेवायचं आहे आणि वर्दी घातल्यावर आपली बुलेट आपली 4 व्हीलर कशी दिसन हे पूर्णपणे आपल्या डोळ्यासमोर ठेवायचं आणि तसा विचार करूनच अभ्यास करायचा आहे. तेच खरं मोटिवेशन आहे. तुम्हाला कोणताच मोटिवेशन व्हिडिओ बघायची गरज नाही. पटला असेल तर नक्कीच एक लाईक करा. पुढचा प्रश्न आहे बघा,
स्वदेशी युद्धनौका या ठिकाणी आता विचारले आपल्याला काय, स्वदेशी युद्धनौका तयार करणारा भारत जगातील कितवा देश ठरलेला आहे? तर बघा भारत हा जगातील 6वा देश ठरलेला आहे बघा, डायरेक्ट 6व्या नंबरला आपला भारत आलेला आहे स्वदेशी युद्धनौका तयार करणारा. पुढचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणाला द लिजन ऑफ ऑनर हा पुरस्कार मिळालेला आहे? कोणता? द लिजन ऑफ ऑनर हा पुरस्कार. तर शशी थरूर यांना बघा द लिजन ऑफ ऑनर हा पुरस्कार मिळालेला आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 ही कोणत्या देशामध्ये आयोजित केल्या होत्या? कोणत्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा? तर या इंग्लंडमध्ये आयोजित केल्या होत्या. कुठं? इंग्लंड या ठिकाणी. पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा बघा, हर घर तिरंगा अभियान कधी राबवण्यात आलं होतं? काय? हर घर तिरंगा अभियान. ते बघा 13 ते 15 ऑगस्ट, लक्षात ठेवा 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा अभियान राबवलं होतं, 13 ते 15 ऑगस्ट. पुढचा प्रश्न बघा, अयोध्येच्या चौकाला खालीलपैकी कोणाचं नाव देण्यात आलेलं आहे? तर अयोध्येच्या चौकाला कोणाचं नाव देण्यात आलं आहे बघा, लता मंगेशकर यांचं नाव देण्यात आलेलं आहे, लक्षात ठेवा लता मंगेशकर. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2022 या कोणत्या ठिकाणी आयोजित केल्या? ती या ठिकाणी आपल्याला विचारले राष्ट्रीय क्रीडा. तर राष्ट्रीय क्रीडा बघा गुजरात या ठिकाणी आयोजित केल्या. कुठं? गुजरात या ठिकाणी राष्ट्रीय क्रीडा आयोजित केल्या. भारताचे रेल्वे मंत्री कोण आहे सध्या? तर अश्विन वैष्णव हे बघा भारताचे रेल्वे मंत्री कोण? अश्विन वैष्णव. महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता ही उपाधी कोणी दिली? महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता ही उपाधी कोणी दिलेली आहे? तर सुभाषचंद्र बोस यांनी दिलेली. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, कोण दिली? सुभाषचंद्र बोस यांनी. चौरी चौरा या घटनेला 2022 रोजी किती वर्ष पूर्ण झाली? चौरी चौरा या घटनेला 2022 मध्ये किती वर्ष पूर्ण झाली? तर बघा 100 वर्ष कंप्लीट झाली चौरी चौरा या घटनेला. किती? 100 वर्ष. स्वच्छता सर्वेक्षण पुरस्कार 2022 नवी मुंबई शहराचा कितवा क्रमांक आलेला आहे? तर यामध्ये नवी मुंबई शहराचा 3रा क्रमांक आलेला आहे. ऑप्शन क्रमांक सी कितवा? 3रा क्रमांक आलेला आहे. पुढचा प्रश्न पहा, स्वच्छता सर्वेक्षण पुरस्कार 2022 मध्ये प्रथम क्रमांक कोणत्या राज्याला मिळाला आहे? प्रथम क्रमांक कोणत्या राज्याला मिळाला आहे? तर मध्य प्रदेश राज्याला प्रथम क्रमांक मिळालेला आहे, लक्षात ठेवा प्रथम क्रमांक. भारताने किती वर्षानंतर थॉमस कप जिंकलेला आहे? आत्ताच बघितलं आपण. तर 73 वर्षानंतर जिंकलेलं आहे. किती? 73. स्वच्छता सर्वेक्षण पुरस्कार 2022 मध्ये महाराष्ट्राला टोटल किती पुरस्कार मिळालेले आहेत? स्वच्छता सर्वेक्षण पुरस्कार 2022 मध्ये आपल्या महाराष्ट्राला 23 पुरस्कार मिळाले. ऑप्शन क्रमांक सी किती? 23 पुरस्कार मिळालेले आहेत. अगला प्रश्न, धाराशिव हे कोणत्या जिल्ह्याचं नवीन नाव आहे? धाराशिव. तर धाराशिव हे बघा उस्मानाबाद. ऑप्शन क्रमांक डी उस्मानाबाद. पुढचा प्रश्न बघा, तर मित्रांनो तुम्ही जर पोलीस भरती करत असाल तर आपल्यासाठी बघा जबरदस्त पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे. 812 प्रश्नपत्रिका संच या ठिकाणी बघा 25,000पेक्षा जास्त प्रश्नांचा यामध्ये समावेश आहे. त्याचबरोबर 572 पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच सुद्धा या ठिकाणी आपल्यासाठी आणलेला आहे. हे कोणाचं बघा स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा मराठी शब्द संग्रह आहे आणि 572 हे तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त असेल. हे पुस्तक तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. तर बघा 17व्या ऑप्शन क्रमांक डी 17व्या. पुढचा प्रश्न बघा, अंडर-19 क्रिकेट विश्वचषक 2022चं विजेतेपद कोणत्या देशाने पटकवलं? ते भारताने पटकवलेले अंडर-19. पुढचा प्रश्न, कसोटी क्रिकेटमध्ये एकाच षटकामध्ये सर्वाधिक म्हणजे 35 धावा करण्याचा विक्रम कोणी केलेला आहे? हा केलेला आहे जसप्रीत बुमराहने. लक्षात ठेवा जसप्रीत बुमराह एक बॉलर आहे, परंतु एकाच षटकामध्ये सर्वाधिक 35 धावा करण्याचा विक्रम केलेला आहे बघा कसोटी क्रिकेटमध्ये. पुढचा प्रश्न बघा अत्यंत महत्त्वाचा आहे. टिंबटिंबा खेळाडू 4ही ग्रँड स्लॅममध्ये 80 सामने जिंकणारा पहिला खेळाडू ठरलेला आहे. तर कोण ठरलेला आहे बघा? ऑप्शन्स क्रमांक बी नोवाक जोकोविच. आलं लक्षात? हा 4ही सामन्यामध्ये म्हणजे 80 सामने जिंकणारा 4ही ग्रँड स्लॅममध्ये 80 सामने जिंकणारा पहिला खेळाडू कोण ठरलेला आहे? नोवाक जोकोविच. आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण किती रामसर स्थळे आहेत? तर बघा या ठिकाणी 3 रामसर स्थळे आहेत. किती? 3. खालीलपैकी कोणत्या ठिकाणाचा समावेश रामसर स्थळाच्या यादीमध्ये होत नाही? तर चांदोली राष्ट्रीय उद्यानाचा यामध्ये समावेश होत नाही. तर बाकीचे बघा ठाणे खाडी क्षेत्र, लोणार सरोवर आणि नांदोर मधमेश्वर पक्षी अभयारण्य या 3 ठिकाणांचा समावेश बघा रामसर स्थळाच्या यादीमध्ये होत असतो. फक्त या ठिकाणी चांदोली अभयारण्याचा या ठिकाणी समावेश होत नाही. अख्ख्या भारतामध्ये किती रामसर स्थळे आहेत? तर बघा 75 आहेत. पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रातील पहिलं रामसर स्थळ कोणतं आहे? तर महाराष्ट्रातील पहिलं नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य बघा पहिलं रामसर स्थळ आहे. पुढचा प्रश्न बघा,
केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? काय प्रश्न आहे? केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर डॉक्टर मनोज सोनी हे केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आहेत. पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत? तर बघा सध्याचे महाराष्ट्राचे गृहमंत्री बघा देवेंद्र फडणवीस. ऑप्शन क्रमांक बी, महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस. आणि मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्कीच ऑन करा आणि आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. तर मित्रांनो बघा, आपण एक चालू घडामोडीची PDF बनवलेली. यामध्ये मागील 6 महिन्याच्या चालू घडामोडी यामध्ये आपण कव्हर केले आहेत. महत्त्वाचे पुरस्कार, नियुक्त्या. तर फक्त 99 रुपयाला आपल्याला PDF मिळणार आहे. तुम्हाला काय करायचं आहे, आपला जो काही 82 75 55 82 83 हा फोनपे नंबर आहे, यावर तुम्हाला सेंड करायचे आहेत 99 रुपये. आणि याच नंबरला 82 75 55 82 83ला पेमेंट केलेला जो काही स्क्रीनशॉट आहे तो पाठवायचा आहे. तुम्हाला 2 सेकंदामध्ये PDF पाठवली जाईल. फक्त 99 रुपयाला PDF आहे. ज्यांना घ्यायचे असेल त्यांनी हा QR कोड स्कॅन करू शकता किंवा फोनपेला पैसे 99 रुपये पाठवू शकता. लगेच तुम्हाला व्हॉट्सअपला PDF दिली जाईल. कुणी कॉल करू नका, व्हॉट्सअपला मेसेज करा, लगेच मिळून जाईल. आपल्या महाराष्ट्राचे कृषी मंत्री कोण आहेत? व्हेरी IMP क्वेश्चन आहे. तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक बी, अब्दुल सत्तार बघा आपल्या महाराष्ट्राचे कृषी मंत्री आहेत. पुढचा प्रश्न आहे पहा, डायमंड लीग ही स्पर्धा जिंकणारा भारतामधला पहिला खेळाडू कोण आहे? डायमंड लीग ही स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण आहे? तर आपल्या सर्वांना माहिती आहे बघा, नीरज चोप्रा. एकदम IMP क्वेश्चन आहे. डायमंड लीग ही स्पर्धा जिंकणारा भारतातील पहिला खेळाडू कोण बनलेला आहे? नीरज चोप्रा. नीरज चोप्रा कोण आहे? भालाफेकपटू आहे. खालीलपैकी कोणता देश हा G7 या संघटनेचा सदस्य नाही आहे? खालीलपैकी कोणता देश G7 या संघटनेचा सदस्य नाही? तर आपला भारत देश बघा या संघटनेचा सदस्य नाही आहे. पुढचा प्रश्न बघा, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, राष्ट्रकुल स्पर्धा 2022 मध्ये भारताने किती सुवर्ण पदकं पटकावलेली आहेत? तर टोटल बघा 22 पदकं पटकावलेली आहेत. ऑप्शन क्रमांक बी 22. पुढचा प्रश्न बघा, 29 ऑगस्ट 2022 रोजी घटना आणि मसुदा समितीला किती वर्ष पूर्ण झाली? 29 ऑगस्ट 2022 रोजी घटना आणि मसुदा समितीला 75 वर्ष पूर्ण झाली. ऑप्शन क्रमांक सी 75 वर्ष पूर्ण झाली. पुढचा प्रश्न बघा, मसुदा समितीची स्थापना केव्हा करण्यात आली होती? व्हेरी IMP क्वेश्चन आहे. तर लक्षात ठेवा 29 ऑगस्ट 1947ला मसुदा समितीची स्थापना झाली होती. कधी? 29 ऑगस्ट 1947ला. पुढचा प्रश्न आहे बघा, युनिसेफ इंडिया युवा अँबॅसेडर कोण आहे? युनिसेफ इंडियाची युवा अँबॅसेडर कोण बनलेली? तर हिमा दास. लक्षात ठेवा हिमा दास बनलेली आहे. उदगीर या ठिकाणी 95 साहित्य संमेलनाच्या मुख्य सभागृहाला कोणाचं नाव दिलं होतं? तर बघा उदगीर या ठिकाणी 95व्या साहित्य संमेलनाच्या मुख्य सभागृहाला ऑप्शन क्रमांक सी शाहू महाराज यांचं नाव देण्यात आलं होतं. कोणाचं? शाहू महाराज यांचं नाव देण्यात आलं होतं. पुढचा प्रश्न आहे बघा, मेघालयच्या राज्यपालपदी अतिरिक्त कार्यभार कोणाला देण्यात आलेला आहे? तर BD मिश्रा यांना याचा कार्यभार देण्यात आला आहे. कोणाला? BD मिश्रा, मेघालयच्या राज्यपाल पदाचा. पुढचा प्रश्न आहे बघा, अयोध्येच्या चौकाला खालीलपैकी कोणाचं नाव दिलेलं आहे? तर कोणाचं नाव देण्यात आलेलं आहे बघा अयोध्येच्या चौकाला? ऑप्शन क्रमांक सी लता मंगेशकर. लक्षात ठेवा अयोध्येच्या चौकाला लता मंगेशकर यांचं नाव देण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2022 या कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या होत्या? त्या गुजरात या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या होत्या. लक्षात ठेवा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2022 या गुजरात राज्यामध्ये आयोजित करण्यात आल्या होत्या. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? आपल्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक बी राजीव कुमार बघा आपल्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. कोण? राजीव कुमार. डेमोक्रेटिक आझाद पार्टी या नवीन पक्षाची स्थापना कोणी केली? तर बघा डेमोक्रेटिक आझाद पार्टी या नवीन पक्षाची स्थापना कोणी केली? बघा गुलाम नबी आझाद यांनी केली. लक्षात ठेवा गुलाम नबी आझाद यांनी. पुढचा प्रश्न आहे बघा, T20 वर्ल्ड कप कोणत्या ठिकाणी चालू आहे? तर बघा ऑस्ट्रेलियामध्ये सध्या T20 वर्ल्ड कप चालू आहे. बघा भारतामध्ये 5G इंटरनेट सेवा केव्हापासून सुरू झालेली आहे? तर भारतामध्ये 5G इंटरनेट सेवा 1 ऑक्टोबर 2022ला चालू झाली. कधी? 1 ऑक्टोबर 2022ला भारतामध्ये 5G इंटरनेट सेवा चालू झालेली आहे. चकडा एक्सप्रेस म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखलं जातं? काय प्रश्न आहे बघा, चकडा एक्सप्रेस म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखलं जातं? तर झुलन गोस्वामी. ऑप्शन क्रमांक डी झुलन गोस्वामी यांना चकडा एक्सप्रेस म्हणून ओळखलं जातं. 1 मार्काला विचारलं जाऊ शकतं, खालीलपैकी कोणता देश हा सार्क संघटनेचा सदस्य नाही? असे प्रश्न 100% विचारले जातात. तर जे काही चायनीज आहेत बघा ते चायनीज सार्क या संघटनेचे सदस्य देश नाही. लक्षात ठेवा बांगलादेश, नेपाळ, भूतान हे काय बघा सार्क संघटनेचे सदस्य आहेत, चीन नाही आहे.
पुढचा प्रश्न बघा, सावरपाडा एक्सप्रेस म्हणून कोणाला ओळखलं जातं? सावरपाडा एक्सप्रेस म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर कविता राऊतला. बघा लक्षात ठेवा, कविता राऊतला सावरपाडा एक्सप्रेस म्हणून ओळखलं जातं. पी.टी. उषा यांना कोणत्या नावाने ओळखलं जातं? पी.टी. उषा यांना कोणत्या नावाने ओळखलं जातं? तर बघा, पायोल्ली एक्सप्रेस म्हणून पी.टी. उषा यांना ओळखलं जातं. लक्षात ठेवा, पायोल्ली एक्सप्रेस म्हणून पी.टी. उषा यांना ओळखलं जातं. मुंबई उपनगर जिल्ह्यांचे पालकमंत्री कोण आहेत? मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? तर मंगलप्रभात लोढा मुंबई उपनगर जिल्ह्याचे काय आहेत बघा, पालकमंत्री आहेत. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणती खेळाडू राज्यसभेचे सदस्य आहे? खालीलपैकी कोणती खेळाडू राज्यसभेचे सदस्य बनलेली आहे? तर पी.टी. उषा. लक्षात ठेवा, आत्ताच पाहिलं आपण पी.टी. उषा. पी.टी. उषा यांना पायोल्ली एक्सप्रेस म्हणून ओळखलं जातं, हे पण लक्षात ठेवा. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे किती जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आहे? तर टोटल बघा 6 जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद कोणाकडे? बघा, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे. लक्षात ठेवा. गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? गडचिरोली जिल्ह्याचे. तर बघा देवेंद्र फडणवीस बघा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. कोण? देवेंद्र फडणवीस. पुढचा प्रश्न आहे बघा, बुलेट ट्रेनसाठी भारतामध्ये पहिला समुद्राखाली बांधण्यात येणारा बोगदा कोणत्या ठिकाणी होणार आहे? तर हा बघा आपल्या मुंबईमध्ये होणार आहे. बुलेट ट्रेनसाठी कुठे होणार आहे? समुद्राखाली मुंबई या ठिकाणी होणार आहे. लक्षात ठेवा. ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जिंकणारी पहिली महिला क्रिकेटपटू कोण आहे? आपल्याला विचारलंय पहिली महिला क्रिकेटपटू. तर मिताली राज. ऑप्शन क्रमांक सी, मिताली राज. जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे राज्यपाल कोण आहेत? जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे राज्यपाल कोण आहेत? तर मनोज सिन्हा आहेत. लक्षात ठेवा, कोण आहेत? मनोज सिन्हा. G20 शिक्षण मंत्र्यांची परिषद 2022 ही कोणत्या ठिकाणी झाली? ते बघा बाली इंडोनेशिया या ठिकाणी झाली. लक्षात ठेवा, खूप IMP क्वेश्चन आहे. बाली इंडोनेशिया या ठिकाणी G20 शिक्षण मंत्र्यांची परिषद झालेली. पुढचा प्रश्न आहे बघा, NCRBने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार कोणत्या राज्यामध्ये 2014 ते 2021 दरम्यान सर्वाधिक देशद्रोहाचे गुन्हे दाखल झालेले आहेत? तर सर्वात जास्त देशद्रोहाचे गुन्हे आसाम राज्यामध्ये झालेत. कुठं? आसाम. तर बघा 2014 ते 2021 दरम्यान भारतातील देशद्रोहाच्या 475 प्रकरणापैकी आसाममध्ये 69 प्रकरणं नोंदवली गेली आहेत. आणि यामध्ये टॉप 3 राज्य कोणकोणती आहेत? बघा आसाम आहे, हरियाणा आहे आणि झारखंड हे टॉप 3 राज्य आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी बनावटीचे INS विक्रांत भारतीय नौदलाकडे सुपूर्द केलं, तर ते काय आहे? तर ते बघा विमानवाहू पोते. लक्षात ठेवा, विमानवाहू पोते. ऑप्शन क्रमांक डी. कुशियारा नदीच्या पाण्यासाठी भारताने 25 वर्षातील पहिला पाणी वाटप करार कोणत्या देशाबरोबर केलेला आहे? तर हा बघा बांगलादेशासोबत केलेला आहे. ऑप्शन क्रमांक डी, बांगलादेशासोबत हा करार केलेला आहे. पहा, राष्ट्रीय हिंदी दिवस 2022 हा कधी साजरा केला जातो? तर बघा 14 सप्टेंबरला राष्ट्रीय हिंदी दिवस साजरा केला जातो. कधी? 14 सप्टेंबरला राष्ट्रीय हिंदी दिवस साजरा केला जातो. पुढचा प्रश्न काय पहा, कोणत्या संस्थेने महत्त्वपूर्ण संसाधनाची वाहतूक सक्षम करण्यासाठी भारतामधलं पहिलं राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक फ्रेट प्लॅटफॉर्म फास्ट इंडिया चालू केलेलं आहे? तर हे कोणी केलेलं बघा, नीती आयोगाने हे चालू केलेलं आहे. ऑप्शन क्रमांक सी, नीती आयोगाने हा प्लॅटफॉर्म चालू केलेला आहे. हज कम्युनिकेशन इंडियाने दुर्गम भागांना जोडण्यासाठी उपग्रह कोणत्या संस्थेच्या सहकार्याने भारतातील पहिलं उच्च क्षमता HDS ब्रॉडबँड सेवा चालू केलेली आहे? तो ऑप्शन क्रमांक सी, इस्रोच्या मदतीने ही सेवा चालू केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, कोणत्या राज्य सरकारने महिला आणि मुलींच्या सुरक्षेसाठी हमर बेटी हमर मान नावाची मोहीम चालू केलेली? तर ही बघा छत्तीसगड राज्य सरकारने चालू केलेली. लक्षात ठेवा, छत्तीसगड राज्य सरकारने ही चालू केलेली. पुढचा प्रश्न आहे बघा, टेनिसच्या इतिहासातील सर्वात तेजस्वी खेळाडूंपैकी आगामी लेव्हर कप 2022 नंतर फेडररने टेनिसमधून निवृत्ती घोषणा केली, तर रॉजर हे कोणत्या देशाचा आहे? रॉजर फेडरर हा कोणत्या देशाचा आहे? तर रॉजर फेडरर हा स्वित्झर्लंडचा आहे. ऑप्शन क्रमांक डी, स्वित्झर्लंड. पुढचा प्रश्न आहे, भारतीय वंशाच्या कोणत्या महिलेने पहिला क्वीन एलिझाबेथ सेकंड पुरस्कार 2022 जिंकलेला आहे? तर राईट आन्सर आहे बघा याचं ऑप्शन क्रमांक ए, सुएला ब्रेव्हरमन. लक्षात ठेवा, सुएला ब्रेव्हरमनने हा पुरस्कार जिंकलेला आहे. कोणत्या देशातील संशोधकांनी चंद्रावर चेंज साईट नावाचा चंद्राचा क्रिस्टल आणि अणुऊर्जा स्रोत शोधलेला आहे?
तर राईट आन्सर आहे बघा चीनने हा शोधलेला आहे, ऑप्शन क्रमांक बी चीन. पुढचा प्रश्न आहे बघा, दुलीप ट्रॉफी 2022 या क्रिकेट स्पर्धेचं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे? दुलीप ट्रॉफी 2022 या क्रिकेट स्पर्धेचं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे? तर बघा हा पश्चिम विभागने जिंकलेले, ऑप्शन क्रमांक आहे पश्चिम विभाग. बाल लैंगिक शोषणाविरुद्ध मेघचक्र नावाची मोहीम कोणी सुरू केली आहे? बाल लैंगिक शोषणाविरुद्ध मेघचक्र नावाची मोहीम कोणी सुरू केलेली आहे? तर ही मोहीम बघा केंद्रीय अन्वेषण ब्युरो नवी दिल्लीने चालू केलेली आहे, ऑप्शन क्रमांक सी. गावातील निवडक विहिरींच्या पाणी पातळीचा मागोवा घेण्यासाठी जलदूत नावाचं ॲप्लिकेशन कोणी सुरू केलेलं आहे? तर हे ॲप्लिकेशन गिरिराज सिंह ग्रामीण विकास मंत्री यांनी चालू केले. लक्षात ठेवा, गिरिराज सिंह ग्रामीण विकास मंत्री यांनी चालू केलेले. पहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी चित्त्यांच्या संवर्धनासाठी पुनर्जन्म प्रकल्प कोणत्या ठिकाणामध्ये सुरू केलेला आहे त्यांनी? तर कुनो पालमपूर राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेशमध्ये यांनी चालू केलेलं आहे. तर बघा बाहेर देशामधून या ठिकाणी चित्ते आणले आहेत बघा, कुनो पालमपूर राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेशमध्ये. लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा प्रश्न हा, स्टार मारून लिहून ठेवा. पुढचा प्रश्न बघा, राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार 2019-2021ने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे? राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार 2019-2021ने कोणाला सन्मानित करण्यात आलेलं आहे? तर ऑप्शन क्रमांक डी सर्व योग्य. लक्षात ठेवा, 2019-20ने शैलेंद्र सिंग, आनंद मिलिंद आणि कुमार सानू या तिघांना सुद्धा सन्मानित करण्यात आलेलं आहे. 2019मध्ये शैलेंद्र सिंग यांना, आनंद मिलिंद यांना 2020मध्ये, कुमार सानू यांना 2021मध्ये सन्मानित करण्यात आलेलं आहे. कोणत्या राज्य सरकारने राख वापरून अबोर्ड ऑफ द युनिकॉर्न नावाचे एक शेंगी असलेल्या गेंड्याचं स्मारकाचं अनावरण केलेलं आहे? तर गेंडे कुठे आहेत आपल्या सर्वांना माहिती आहे, आसाम राज्यामध्ये, त्या ठिकाणीच केलं असेल. पुढचा प्रश्न आहे बघा, भारतीय मध्य रेल्वेनं हवेतील पाण्याची वाफ पिण्यायोग्य पाण्यामध्ये रूपांतरित करण्यासाठी मेघदूत यंत्र कोणत्या ठिकाणी बसवलेली आहेत? ते कोणत्या ठिकाणी बसवलेले आहेत बघा, मुंबई महाराष्ट्र या ठिकाणी बसवलेली. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, स्टार मारून लिहून ठेवा. मेघदूत नावाचं जे काही वाफेतून पिण्यायोग्य पाण्याचं रूपांतर करण्यासाठी यंत्र बसवण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, 64व्या रॅमन मॅगसेसे पुरस्कार 2022ने कोणाला सन्मानित करण्यात आलेलं आहे? तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक वरील सर्व, म्हणजे या सर्वांना. सुडियारा चिम कंबोडियाच्या मानसोपचार तज्ज्ञ आहेत. त्याच्यानंतर तादाशी हट्टोरी जपानमधील नेत्ररोग तज्ज्ञ आहेत. बर्नाडेट मद्रिद फिलिपिन्समधील बालरोग तज्ज्ञ आणि गॅरी बियानाचेगी फ्रेंच पर्यावरण कार्यकर्ते आहेत. या सर्वांना बघा रॅमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कोणत्या राज्य सरकारने महिला सक्षमीकरण आणि स्वावलंबनाला प्रोत्साहन देण्यासाठी महिला निधी कर्ज योजना चालू केलेली? ती बघा राजस्थान राज्य सरकारने चालू केलेली. कोणी? राजस्थान. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या कंपनीने भारतातील पहिला लिक्विड नॅचरल गॅस LNG ग्रीन ट्रक लॉन्च केलेला आहे? तर राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन्स क्रमांक डी ब्ल्यू एनर्जी मोटर्स. लक्षात ठेवा, ब्ल्यू एनर्जी मोटर्सने हा ट्रक लॉन्च केलेला आहे. G20 देशांची पर्यावरण आणि हवामान मंत्रीस्तरीय बैठक 2022 ही कोणत्या ठिकाणी आयोजित केली जाते? तर बघा बाली इंडोनेशिया. आपण सुरुवातीला पण पाहिला असं ना प्रश्न, बाली इंडोनेशिया या ठिकाणी आयोजित केली जाते. सौदी अरेबियाचे नवे पंतप्रधान कोण बनलेले आहेत? सौदी अरेबियाचे नवे पंतप्रधान कोण बनलेले आहेत? तर ऑप्शन क्रमांक बी मोहम्मद बिन सलमान. लक्षात ठेवा, मोहम्मद बिन सलमान बनलेले आहेत. मानव विकास निर्देशांक 2021-22 मध्ये कोणता देश हा प्रथम क्रमांकावरती? तर बघा स्वित्झर्लंड हा देश प्रथम क्रमांकावरती. मानव विकास निर्देशांकामध्ये स्वित्झर्लंड हा प्रथम क्रमांकावरती. फॉर्म्युला 1 रेस इटालियन ग्रँड पिक्स 2022चं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे? तर लक्षात ठेवा मॅक्स वर्स्टॅपेन यांनी हे जिंकलेले नेदरलँडचे खेळाडू आहे. तर बघा ही जी काही फॉर्म्युला 1 रेस आहे ही कारची रेस असते बघा, ज्या काही गाड्या असतात रेसर गाड्या तिची रेस असते. पुढचा प्रश्न, जगातील सर्वात मोठं हडप्पा संस्कृती संग्रहालय कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात येणार आहे? तर ऑप्शन क्रमांक ए राखीगढी हरियाणा या ठिकाणी हडप्पा संस्कृती संग्रहालय स्थापन करण्यात येणार आहे. लक्षात ठेवा राखीगढी हरियाणा या ठिकाणी. भारत आणि कोणत्या देशाच्या नौदलामध्ये जिमेक्स 2022 नावाचा द्विपक्षीय सागरी सराव आयोजित करण्यात आलेला आहे? तर भारत आणि जपानमध्ये बघा जिमेक्स 22 नावाचा हा अभ्यास आयोजित करण्यात आलेला आहे, सागरी सराव.
गणित श्रेणीमधील बॅक थ्रू प्राईज 2023 ऑस्कर ऑफ सायन्सने कोणाला सन्मानित करण्यात आलेलं आहे? तर लक्षात ठेवा डॅनियल स्पिलमन यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी बघा मूलभूत भौतिकशास्त्रामध्ये चार्ल्स बेनेट, गिल्स ब्रासाल्ड आणि डेव्हिड डुश आणि पीटर गोंगाट यांना आणि जीवविज्ञानमध्ये क्लिफर्ड बॅगविन आणि अँथनी हायमन यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. ऑक्टोबर 2022 मध्ये BCCIचे नवे अध्यक्ष कोण बनलेले आहेत? तर रॉजर बिन्नी बनलेले आहेत. लक्षात ठेवा रॉजर बिन्नी. नेक्स्ट आहे बघा द्विपक्षीय वायुसेना सराव गरुड 2022 भारत आणि कोणत्या देशाच्या हवाई दलामध्ये आयोजित करण्यात आला होता? गरुड. तर गरुड भारत आणि फ्रान्स दरम्यान हा आयोजित करण्यात आला होता. लक्षात ठेवा भारत आणि फ्रान्स दरम्यान. पुढचा प्रश्न आहे बघा IBSF वर्ल्ड बिलियर्ड्स चॅम्पियनशिप 2022चं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे? तर राईट आन्सर आहे बघा पंकज अडवाणी. लक्षात ठेवा पंकज अडवाणीने हे पद जिंकलेलं आहे. जगातील सर्वात उंच शिवपुतळा विश्वरूपम कोणत्या ठिकाणी स्थापित केला जाणार आहे? तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक A राजसमंद राजस्थान या ठिकाणी हा स्थापन केला जाणार आहे. कुठं? राजसमंद राजस्थान या ठिकाणी स्थापन केलं जाणार आहे. संयुक्त राष्ट्रसंघाची 27वी हवामान बदल बैठक 2022 कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आली होती? राईट आन्सर आहे बघा ही इजिप्तमध्ये आयोजित करण्यात आली होती. ऑप्शन क्रमांक B. भारतीय महिला क्रिकेटपटूंना पुरुष क्रिकेटपटू इतकंच वेतन मिळणे आणि मॅच फी भरण्याची घोषणा कोणी केलेली? तर राईट आन्सर आहे बघा याचं ऑप्शन्स क्रमांक D. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ BCCIने केलेली. ऑप्शन क्रमांक D. भारतीय क्रिकेट मंडळ BCCIने केलेली. कोणत्या देशाने 2022 मध्ये युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलची दहशतवादाविरुद्धची बैठक आयोजित केली होती? तर राईट आन्सर आहे बघा आपल्या भारतानेच ही आयोजित केली होती. फिफा महिला फुटबॉल विश्वचषक 2023 आयोजित देश कोणते आहेत? तर दोन्ही योग्य बघा ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड. पुढचा प्रश्न आहे बघा हत्तीच्या संवर्धनासाठी केंद्र सरकारने कोणत्या राज्यामध्ये तराई हत्ती अभयारण्य भारताचं 33वं हत्ती अभयारण्य बांधण्यास मान्यता दिलेली? उत्तर प्रदेश. ऑप्शन क्रमांक A उत्तर प्रदेश. भारतातील सर्वात मोठी पुरुष स्पर्धा मिस्टर इंडिया 2022चं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे? तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक B विनीत शर्मा. ऑप्शन क्रमांक B विनीत शर्मा. पुढचा प्रश्न आहे बघा महात्मा गांधीजीचं जीवन आणि संदेश यांना समर्पित असलेलं पहिलं गांधी संग्रहालय कोणत्या देशामध्ये उघडण्यात आलेलं आहे? पहिलं गांधी संग्रहालय कोणत्या देशामध्ये उघडण्यात आलेलं आहे? तर अमेरिका. ऑप्शन क्रमांक C अमेरिका या ठिकाणी. ग्लोबल पेन्शन इंडेक्स 2022 मध्ये कोणता देश हा सातत्याने क्रमांकावर आहे आणि दुसऱ्या वर्षभर टॉप रँकवरती आहे? तर कोणता देश आहे? ऑप्शन्स क्रमांक D आइसलँड हा देश टॉप क्रमांकावरती. पुढचा प्रश्न बघा पर्यायी आणि पूरक औषधांसाठी शेख झायेद आंतरराष्ट्रीय पुरस्कार 2022 हा कोणी जिंकलेला आहे? तर राईट आन्सर आहे बघा वजाहत हुसेन यांनी हा जिंकलेला आहे. पुढचा प्रश्न बघा तिसरा जागतिक कुचिपुडी नाट्य उत्सव कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला? तर विजयवाडा आंध्र प्रदेश या ठिकाणी हा आयोजित करण्यात आला होता. कुचिपुडी कुडालचं आहे आंध्र प्रदेशचं. पुढचा प्रश्न आहे बघा बॅलन डिओर 2022 हा प्रतिष्ठित फुटबॉल पुरस्कार कोणत्या खेळाडूने जिंकलेला आहे? तर हा बघा ऑप्शन क्रमांक C दोन्ही योग्य. करीम बेन्झेमा रिअल मद्रिदचा आहे पुरुष आणि अलेक्सिया पुटेलास बर्लिनलोना महिला आहे बघा हिने जिंकलेला आहे. पुढचा प्रश्न काय बघा इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन इंटरपोलची 90वी महासभा कोणत्या देशाने आयोजित केली होती? तर राईट आन्सर आहे बघा हे ऑप्शन्स क्रमांक B भारत देशाने आयोजित केली होती. कोणी? भारत देशाने. इंडियन प्रीमियर लीग IPLचे नवीन अध्यक्ष कोण बनलेले आहेत? तर IPLचे अध्यक्ष कोण बनले आहेत बघा अरुण सिंग धुमाळ बनलेले आहेत. ऑप्शन क्रमांक B अरुण सिंग धुमाळ. पुढचा प्रश्न आहे भारतामधील सर्वात जुना राजकीय पक्ष INC इंडियन नॅशनल काँग्रेसचे 46वे नवीन अध्यक्ष कोण बनलेले आहेत? तर मल्लिकार्जुन खरगे बनलेले आहेत. लक्षात ठेवा मल्लिकार्जुन खरगे. सर्वोच्च न्यायालयाच्या नवीन आदेशानुसार सर्व महिलांना किती आठवड्यांसाठी सुरक्षित आणि कायदेशीर गर्भपात करण्याचा अधिकार आहे?
तर 24, ऑप्शन क्रमांक सी 24. पुढचा प्रश्न आहे बघा, FIBA महिला बास्केटबॉल विश्वचषक 2022चं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे? हे अमेरिकेने जिंकलेलं आहे. लक्षात ठेवा, अमेरिका. कोणत्या देशाने ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2022मध्ये सलग 12व्या वर्षी अव्वल स्थान पटकावलेलं आहे? तर कोणत्या देशाने? ऑप्शन्स क्रमांक डी, स्वित्झर्लंडने यामध्ये अव्वल स्थान पटकावलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जगातील पहिल्या CNG टर्मिनलचं उद्घाटन, याची पायाभरणी कोणत्या ठिकाणी झाली? तर बघा, ऑप्शन क्रमांक सी, भावनगर गुजरात या ठिकाणी याची पायाभरणी झाली. भावनगर गुजरात या ठिकाणी. कोणत्या राज्य सरकारने पशुपालकांचं उत्पन्न वाढवण्यासाठी मुख्यमंत्री डेअरी प्लस योजना चालू केलेली? तर मध्य प्रदेश राज्य सरकारने ही योजना चालू केलेली. कोणी? मध्य प्रदेश. ICC प्लेयर ऑफ द मंथ सप्टेंबर 2022 हा किताब कोणी जिंकलेला आहे? तर मोहम्मद रिजवान आणि हरमप्रीत कौर यांनी हा जिंकलेला आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, कोणत्या राज्य सरकारने कल्याणकारी उपाय आणि सामाजिक सुरक्षिततेसाठी आसरा पेन्शन योजना चालू केलेली? कोणती? आसरा पेन्शन योजना. तर बघा, ऑप्शन क्रमांक बी, तेलंगणा राज्य सरकारने आसरा पेन्शन योजना चालू केलेली. मुलींचे जीवनमान वाढवण्यासाठी मुली बनल्या कुशल नावाचा राष्ट्रीय परिषदेचं आयोजन कोणी केलेलं आहे? तर बरोबर उत्तर आहे बघा, ऑप्शन क्रमांक डी, महिला आणि बाल विकास मंत्रालय. लक्षात ठेवा, महिला आणि बाल विकास मंत्रालयाने. सलग 6व्यांदा स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2022 भारतातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून घोषित केलेलं आहे. तर कोणते आहे बघा, इंदोर मध्य प्रदेश हे सलग 6व्या वेळेस सर्वात स्वच्छ शहर म्हणून घोषित केलेलं आहे. स्पेसमध्ये चित्रपट शूट करणारा पहिला अभिनेता कोण आहे? तर बघा, टॉम क्रूज अमेरिकेचा आहे हा. पुढचा प्रश्न बघा, साहित्य नोबेल पुरस्कार 2022 हा कोणी जिंकलेला आहे? तर साहित्याचा नोबेल पुरस्कार हा ॲनी ॲनॉक्स फ्रेंच लेखिकेने साहित्याचा नोबेल पुरस्कार 2022 जिंकलेला आहे. स्टार मारून लिहून ठेवा, खूप IMP क्वेश्चन आहे. डेमोक्रॅटिक सॅम्पल सर्व्हे 2022 नुसार बालविवाहाच्या बाबतीत कोणतं राज्य अव्वल स्थानावरती आहे? तर ऑप्शन क्रमांक बी, झारखंड राज्य अव्वल स्थानावरती. युनायटेड नेशन डे 2022 हा कधी साजरा केला जातो? युनायटेड नेशन्स डे 2022 हा कधी साजरा केला? तर 24 ऑक्टोबरला हा साजरा केला जातो. कधी? 24 ऑक्टोबर. द्विपक्षीय सागरी सराव सिम्बॅक्स 2022 भारत आणि कोणत्या देशाच्या नौदलामध्ये आयोजित करण्यात आला होता? तर राईट आन्सर आहे बघायचं, ऑप्शन क्रमांक ए, सिंगापूर. भारत आणि सिंगापूरमध्ये सिम्बॅक्स 2022 हा आयोजित केला जातो. पुढचा प्रश्न आहे बघा, कोणत्या शहराने जगातील पहिली इनहेल्ड COVID-19 लॉन्च केली आहे? तर बघा, इनहेल्ड ही शांघाय चीनने ही लॉन्च केलेली. बघा, पुढचा प्रश्न आहे, भारताचे नवीन संरक्षण सचिव कोण बनलेले आहेत? तर बघा, अरमाने गिरीधरे भारताचे नवीन संरक्षण सचिव बनलेले आहेत. पुढचा प्रश्न बघा, संपूर्णपणे विजेवर चालणारे जगातील पहिलं इलिस या विमानाने आपलं पहिलं उड्डाण कोणत्या देशामध्ये यशस्वीरित्या पूर्ण केलेलं आहे? तर राईट आन्सर आहे बघायचं, ऑप्शन क्रमांक ए, अमेरिका. रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक 2022 हे कोणाला देण्यात आलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक डी, सर्व योग्य. कॅरोलिन बर्टोझी अमेरिकेच्या आहे. त्याच्यानंतर बॅरी शार्पलेस ऑस्ट्रेलिया, के मार्टिन मेल्डल हे डेन्मार्कचे आहेत. म्हणजे सर्वांना रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार देण्यात आला आहे. लिहून ठेवा सर्वांनी. पुढचा प्रश्न आहे, इराकचे नवीन राष्ट्राध्यक्ष कोण बनलेले आहेत? तर अब्दुल लतीफ रशीद हे इराकचे नवे राष्ट्राध्यक्ष बनलेले आहेत. 2022 पासून अर्थशास्त्रामध्ये नोबेल पारितोषिक कोणाला मिळणार आहे? तर 2022 पासून अर्थशास्त्रामध्ये नोबेल पारितोषिक कोणाला मिळालेलं आहे? तर ऑप्शन क्रमांक डी या ठिकाणी वरील सर्व. डग्लस डब्ल्यू डायमंड USA, त्यानंतर बेन एस बर्नान्के USA, फिलिप एच डायबिविक USA या सर्वांना बघा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. स्थलांतरित गर्भवती महिलांसाठी भारतातील पहिली मायग्रेशन मॉनिटरिंग सिस्टम कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आली? तर राईट आन्सर आहे बघायचं, ऑप्शन क्रमांक सी, मुंबई या ठिकाणी सुरू करण्यात आली. स्थलांतरित गर्भवती महिलांसाठी भारतातील पहिली मायग्रेशन मॉनिटरिंग सिस्टम मुंबई या ठिकाणी चालू करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणतं गाव भारतातील पहिलं सौर ऊर्जेवर चालणारं गाव म्हणून घोषित केलेलं आहे? तर मोढेरा, गुजरात. लक्षात ठेवा, गुजरातमधलं मोढेरा गाव आहे हे बघा पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारं गाव म्हणून घोषित केलेलं आहे. फॉर्म्युला 1 रेस वर्ल्ड चॅम्पियनशिप 2022चं विजेतेपद
सलग दुसऱ्या वर्षी कोणी जिंकलेलं आहे बघा, मॅक्स वर्टेपेन नेदरलँड यांनी बघा हे जिंकलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा, भारताचे नवीन कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंट्स CGA कोण बनलेले आहेत? तर बरोबर उत्तर बघा ऑप्शन क्रमांक बी, भारती दास बनलेले आहेत. हिंदी भाषेमध्ये वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरू करणारे भारतातील पहिलं राज्य कोणतं बनलेलं आहे? तर मध्य प्रदेश राज्य बघा बनलेले. ऑप्शन क्रमांक ए मध्य प्रदेश.